भाऊबहिणीमध्ये आपण दरवर्षीप्रमाणे होळी साजरी करायला येतो आणि जी जुनी परंपरा आहे आणि ते जुनी परंपरा जर आपण पाहिली, अजूनही माझे आदिवासी भाऊ बहिणीमध्ये एवढी जुनी परंपरा अजूनही याच पद्धतीने चालू आहे. आपण सगळे विसरलो, पण हे अजूनही त्याच पद्धतीने हे आपलं जीवन जगत आहे. आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मी होळी इथे साजरी करणारे 5 दिवस कंटिन्यू मी मेलघाटमध्ये आहे. प्रचार तर चालूच आहे, पण त्याच्यासोबत होळीचे नियम आहे दरवर्षीचं की नवनीत राणा जोपर्यंत आहे तिथपर्यंत आदिवासी भाऊ बहिणीमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे याच पद्धतीने होळी साजरी करत राहणार आहे. आणि ते करता करता एक महिलाला ही जुनी परंपरा करताना, कारण शहरामध्ये जन्माला आलो आणि अमरावतीमध्ये लग्न झालं, तर ही परंपरा पाहण्याचं जे विषय आहे ते खूप कमी झालेला आहे. पण मेलघाटमध्ये येऊन आपली प्रत्येक जुनी परंपरा काय होती, कशी लोक बाया जगत होत्या, आणि ते सुद्धा मी यांच्यासमोर बसून आज करण्याचा थोडा प्रयत्न करत.